दरवाजा अडवलाय तुमचा काय ते सांगा आता तिला. एक नाही दोन अडवलंय. काय देणार काय नाही घेणार ते सगळं सांगून टाका आता. दुपारी संपूर्ण गावाला नॉनव्हेज जेवण आहे. काय असतं हळद आणि पिंजर. श्री कृष्णा नवरदेवा हळद ते मराठीमध्ये पिक्चर आहे ना, वराड निघाला लंडनला, तसा आहे वराड निघाला आचऱ्याला. अप्पा त्याचं लग्न एकदम चांगला व्यवस्थित पार पडून सुखरूप ठेव महाराजा. हा व्हिडिओ कोकणातील पारंपरिक विवाह सोहळा, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने तयार करण्यात आला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसून हा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या दृष्टीने पाहावा. नमस्कार, माझं नाव चेतन रावराणे. अलग अलग ठिकाणी फिरत असतो आणि त्याची माहिती माझ्या यूट्यूबच्या चॅनलमधून मी देत असतो. मी आता आलो आहे माझ्या गावी वैभववाडीला. माझ्या भावाचं लग्न आहे. तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला कोकणातील पारंपरिक लग्न कशी असतात, ती कशाप्रकारे पार पाडली जातात याची डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे. आता ह्या लग्नामध्ये विशेष गोष्ट ही आहे की हे लग्न भले आम्ही मुलाकडचे असलो तरी हे लग्न आहे मुलीकडे आचऱ्याला. त्यामुळे मुलाकडची मंडळी मुलीच्या घरी जाऊन कसं लग्न वगैरे काय सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला कोकणातलं पारंपरिक लग्न कसं असतं हे मी तुम्हाला दाखवेन. मुंबईमध्ये गॅसवर जेवण बनवतात, गावी असं चुलीवर असतं. हे जंगलात आलो आहे आम्ही आणि ह्याला काय म्हणतात? मुहूर्तमेढ. पण हे कुठलं झाड आहे? शेवरीचं झाड आहे. हे लग्नाला लागतं. आणि हे कशाला? हे ते ह्याच्या काटे कुंभार वगैरे 5 काटे असतात. काय वाईट अवस्था बघा, आमचा नवरच काम करतोय. आता हळूहळू तयारी चालू झाली आहे. खांबे बिंबे ठोकतायत, लाईटी बिटी लावतायत. हे घर आणि वर पडदा बिडदा लावलाय मस्त. कोकणात रतांबे नावाचं एक फळ असतं. ते तोडतात, त्याच्या आतमधले बिया सगळ्या काढतात आणि मग ते सालांचं उन्हामध्ये सुकवून कोकम बनवतात. हे घरात लग्नकार्य आहे. भरपूर लोक येतील जेवण बनवायला. पाणी बिणी भरपूर लागेल, त्यासाठी जागा करतोय. टाकी विकी भरून ठेवणार ही. ते भांडी बिंडी धुतील. सुका वेस्टेज कचरा असतो ना, त्याला अशी आग लावतात. कोकणातील पारंपरिक विवाह सोहळ्यात लग्नापूर्वी गावातील सर्व महिला एकत्र येऊन नवरा किंवा नवरीच्या घरी तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम करतात. तसेच या कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांच्या हातात नवीन हिरव्या बांगड्या म्हणजेच हिरवा चुडा भरला जातो. घरी साफ करतोय तो बघता फोटो काढून. आज रात्री का फणसाची भाजी? जाऊ दे रे, गावचे फणस आहेत. आता झाली ते सगळे खाल्ली असते. भाजी हे काय कमी.
भरपूर फोडूया कशा फोडूया भरपूर आहे ही बघ, हे तारकांडा मी बारीक केलंय. बारीक काढून टाक. काकी वाढते ते बघ फणसाची भाजी फणसाची भाजी. थांब खायला. हळद जरा लवकरच चालू करून ना काय ते तासभरात सगळे आवरून मोकळा करा. परत खरी पुण्यवचन झाल्यानंतर परत आणि खरी पुनर्जन टायमिंग ठेवा. 7:30. हो त्याच्यामध्ये हळद लावून अरे तसं मला सांगू बा. मग नियोजन तुझा चुकत. 5 वाजता लोकांना टाइम दिलास तर लोक हळदीवाले 5:30 पर्यंत येतील. नाही तर तू म्हणशील 5:30 येते 6:30 लोक घरामध्ये हो म्हणू ना. एक काय माहिती फक्त नवऱ्याची आणि तुम्ही लोक पुढे निघा जाणार आहे ना जे म्हणजे 9 वाजता काय करायचं बरोबर पोहोचतो झालं तेवढं. 200 माणूस असणारच. आणि खायच्या खाई गेली पत्ता लागली नाही. मिनी पिंटो छोटी वाढताना नंतर काही ना पोर राहिले सगळे. हे नव्हते या गावाला बात पण नव्हतं. हो स्वतःच काढताय. उद्या हळद आहे संध्याकाळी 5-6ला. त्याच्यानंतर पुण्यवचनची विधी आहे आणि परवा लग्न आहे. तर महिला सगळ्या मेहंदी वगैरे काढतायत आणि लायटिंग विटिंग आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. तुम्हाला लायटिंग मी दाखवतो. गुड मॉर्निंग. आज हळदीचा दिवस आहे. सकाळचे 6:30 वाजलेत. तोपर्यंत मी तुम्हाला सकाळी म्हणजे आमच्या घरी गाईचं दूध वगैरे कसं काढतात ते दाखवतो आणि काल रात्री जे सगळं डेकोरेशननी केलं आहे ते दाखवतो. खाती. काल रात्री सगळी तयारी केली आहे. रात्री भारी वाटेल लाइटिंग विटिंग लागेल तेव्हा. हा चुना असतो त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून काढत जायचं रांगोळीसारखं. ते नंतर सुकतं आणि उठतं. रांगोळी काढून सगळी झालेली आहे चुन्याची. सकाळचा नाश्ता फोडणीचा भात. काल पण फणसाची भाजी होती, आज पण आहे.
कशी आहे? मस्त हळदीच्या अगोदर ह्याला पूजायचं असतं. हळदीच्या अगोदर ह्याला पूजायचं असतं. होय पहिली हळद हे का अच्छा. नंतर बाकी सगळ्यांका नाचणारा पण हे काय काय असतं? हळद आणि पिंजर. ह्याला काय म्हणतात? हे माड बेडमाल बेडमाल. कुठलं हे हे पण आहे झाड पान कुठलं आहे? कुठे हा हे झाड नाही जवळ झाड दाखवलं असं जवळ नाही आहे. लग्नाला वापरतात. हो लग्नासाठी खास आहे. एका बाजूला हळदीची तयारी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला हळदीचं जेवण वगैरे नाही आता चालू झालंय. बस एवढा छोटा बस. करतो ना तुका माहितीच नाही तांदूळ लावलेले. आता थोड्या वेळाने हळद, मग पुण्यवचन, त्याच्यानंतर नॉनव्हेज जेवण आहे सगळ्यांना. चिकन आहे, चिकन चिकन तुम्हाला दाखवतो बघा. नवरदेवचा फोटोशूट चालू आहे. आता कोणत्याही क्षणी हळदीला सुरुवात होईल, तुम्हाला सगळे डिटेल्समध्ये माहिती देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मटन शिस्त आहे, चिकन चिकन. आता हळदीला सुरुवात होईल, त्या अगोदर घरच्या देवाला नारळ दाखवतात. हळदीचा प्रोग्राम आहे, पुण्यवचन आहे, उद्या लग्न आहे. ते त्याचं लग्न व्यवस्थित पार करून आज त्याला कुठला विघ्न आलं नाही पाहिजे अशा पद्धतीत त्याचं लग्न पार होऊन देवाचं आहे आणि सांभाळ कर सगळ्यांना सुखी ठेव. चला दारीचे मेंढी तुझरी भारत मजवरी भार हा भार बहुमानाचा मजवरी भार हा भार बहुमानाचा दारी व मनमोत्याचा दारी व मनमोत्याचा श्रीकृष्णा नवरदेवा श्रीकृष्णा नवरदेवा हळद लावाया एवढा उशीर का होते उशीर का होते हळद चढविती इव कोण नवऱ्या तुवाची इव बहीण नवऱ्या तुवाची इव बहीण बायो हळद लाव थोडी बायो हळद लाव थोडी नवरा बहिणीला हात जोडी नवरा बहिणीला हात. आता हळदी संपली,
आता लगेच पुण्यवचनच्या विधी आहेत आणि साईड बाय साईड आम्ही चिकन जेवायलासुद्धा वाढतो आहे. हळदीचं जेवण जेवायलासुद्धा वाढतो आहे. जेवणाची तयारी सुरू आहे. इकडे आता हळदीचं जेवण आणि खळ्यामध्ये पुण्यवचन. आणि दोन्ही पिशे ना जरा इकडे बघा. इथे बघा समोर. इकडे बघा समोर. हा बघा इकडे. दोन्ही पिशेंकडे धर आणि इकडे बघा. हा बघा इथे. लागेल ना इकडे बघ. आता हे देवपुरीत नेऊन ठेवायचं. वाजपेयी काय गेले रे देव शेवट ठेव. हा डोकं लावून इकडे बघ. इकडे बघा. तिथे भरलं शिफा मानाचा वेळा काढून ठेवलेला आहे. त्यावरती राजकीय कार्यात सहभागी व्हा. कार्य सुखरूपपणे निर्विघ्नपणे पार पाडून सर्वांना दर्शन करा. कल्याण करा. सांभाळ करा. आणि आपली सेवा करून घ्या. हळदीचं जेवण 25-30 किलोचं चिकन संपूर्ण गावाला. संपद्यंताम दिने गर्ण मुहूर्त नक्षत्र संपदसुते गर्ण मुहूर्त नक्षत्र ग्रह लग्न देवता प्रियंताम दिने गणे मुहूर्त नक्षत्र. सकाळी दुपारी जेवण नाही. पाणी आलं सामान. आत्ताच बँजो वगैरे सगळं संपलं. रात्रीचे 12-12:30 वाजता आहेत. सकाळी लवकर उठायचं आहे कारण 9-9:30ला बसेस आहेत. लग्न आहे मुलीच्या गावी आचऱ्याला कणकवली. इथून 2 तास लागतात जायला. सो आता हळूहळू सगळे झोपत आहेत. नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे लग्नाचा दिवस. सकाळी सगळेजण लवकर उठले आहेत 6-6:30ला आणि घरी तयारी वगैरे चालू आहे. मी आपली भावाची बाईक भेटली आहे X+200. ती चालवत आलो आहे आणि लग्नाची पुढची तुम्हाला सगळी तयारी दाखवतो. गगनबावडा घाट आहे इथून पुढे एकदम डोंगरावर 12-13 किलोमीटर. गगनगिरी महाराज तुम्हाला माहिती असतील, त्यांचं आहे सगळं इथे. तर आम्ही दुसऱ्या गावी जाणार आहे. तिथनं येऊन आणि त्याचं लग्न एकदम चांगलं व्यवस्थित पार करून
प्रूफ ठेव मारायचा. तो फोडायचं नाही हा? नाही हा नाही फोडायचा. मी 5 घेतले आणि पाठवून सांगे होतं. आपल्याला अनुकूल चल घे. तो आता आम्ही सगळे लग्नासाठी निघतोय आचऱ्याला. मी आज कुर्ता घातलाय. आता तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. 3 गाडी आहेत टोटल. 1 2 अजून एक घ्यायची आहे. 3 नवर देवासाठी. सगळी लोक निघाली आहेत. असं ते मराठीमध्ये पिक्चर आहे ना, वराड निघाला लंडनला, तसा आहे वराड निघाला आचऱ्याला. गणपती बाप्पा. दोन बस गेल्या भरून, आता ही तिसरी बाकी आहे. 1.5 तासाच्या प्रवासानंतर शेवटी आम्ही आचरा इथे पोचलो आहे मुलीच्या घरी. हे मुलीचं घर आहे आणि इथे हे बाजूला मुलांच्या म्हणजे मुलाकडच्या मंडळींना बसायला व्यवस्था केली आहे. थोड्या वेळात लग्न आहे. आमचं स्वागत केलं आहे कोकम सरबतने. पादयोः पाद्यं समर्पयामि, अर्घ्यं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि, स्नानीयं समर्पयामि. सुखी देव देवा माझी जन्माची ताई, रडू नको ग आई, तुझी मी राहिली नाही. रडू नको ग आई, तुझी मी राहिली नाही. आशीर्वाद दे ग मला सदा मी सुखी राही. आशीर्वाद दे ग मला सदा मी सुखी राही. आणि गळाभेट करून घे. आणि इकडे बघा. शुभमंगल सावधान गंगा चंदो सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयुमेंद्र तनया कटिमणींद्र भरमा तो मधुवरमा सुमूर्त सावधान, सुमूर्त सावधान, सुमूर्त सावधान.
बघा इकडे हे जवळ आहे का? बघा इकडे लग्न आहे आणि इकडे सगळ्यांना जेवायला वाढलंय. आता अजिबात काय मिळणार नाही बाजारपेठेत. जास्त दे जास्त दे राजा हो भरपूर घे. ओम ऐसा कबडे भव सामानवृता भव पुत्रांगावहे वहंस्तु संतु. पाहुणे म्हणजे जर आजूबाजूला कुठे असतील तर कृपया जेवणासाठी मंडपात यायचे आहे नम्र विनंती. खाली ढकलून घ्यायचं. हो ढकलायचा. जय देवा महाराजा श्री गजानन महाराजा यजमानांचा आधार तुझ्या स्वामी कुलदेवता असे म्हणतात ग्रामदेवता एखादा स्थलपुरुषाची महापुरुषाची त्यांची कुलदेवता. तर आपल्या यजमानाच्या तुमच्या कृपेने विवाह पार झालेला आहे. आता रिसेप्शन सुरू झालं आहे. सो लग्न वगैरेनी सगळं झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे गाडीतून आपल्या गावाला वैभववाडीला. सो आता तिकडचे तुम्हाला सीन दाखवतो वरात बिरातचे एंट्री बिंट्री बँजोनी. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. वरात आली आहे आपल्या गावामध्ये. आता इथून नाचत घराकडे जातील. पुढे दरवाजा अडवलाय तुमचा. काय ते सांगा आता तिला. एक नाही दोन अडवलंय. काय देणार काय नाही घेणार ते सगळं सांगून टाका. विचार तरी प्रश्न काय काय सांगता काय पैसे बोलते ना. पोरगे नको पोरगे पण नको. पैसे दे. ए पैसे नाही मग पोरगी मिळेल पोरगा मिळेल. नाही नाही तुम्ही कोणत्या बाजूला काय तुम्ही नवऱ्याच्या बाजून. अरे तुम्हाला काय तुम्ही आता उद्या गणपती काय पैसे पैसे चेतन किती वेळा चेतन ती आता त्याच्यावरून चालेल. आता तांदूळ कोण घालणार. दिव्यात नाही टाकणार. खाली सोडत खाली सोडत जा. खाली 50 वेळा पाया पडायचं आहे. ये वाटीचा दे सविता दे अजून तिला दे. ये 10,000 तिने सगळी एकदम
तेवढंच आता आता ते मला म्हणावं लागेल. मला पाणी पाहिजे. हो पाणी पाहिजे. काय करू काल रात्री कधी झोपलो कळलंच नाही. लग्नावरून आलो गेलो. आज दुसरा दिवस आहे लग्नानंतरचा. आता नवरा नवरीची हळद उतरवतात ते तुम्हाला दाखवतो. हे का लावू नको, लावूला लावू नको. एक नंबर. मामी मामी तू मावशी नाही मावशी आंबे जोगडी मग बरोबर बसले असते. तुझी तर अशोदा नाही तर काकी घेतली. बस आहे दिवस खाली बस बस. अंगठी हातात असत नाही तुका शोधूस त्या बघ आधी. अंगठी हातात दाखव नूतन. अंगठी हातात दाखव. हा काकीच्या हातात दाखव. शाबाश एक नंबर. साशे ओळख दाखव. हातात नाही का तांदूळ असते. अरे माहित पुरा अंगठी घातलं तर काकी घातलं काय नाही बघूया कुठं आणि समोर बसलं असतं समोर. अरे लोक बदल तू समोर बस. समोर हा बस बस बस. धर आता तू धर तो काढू. बरोबर आहे. हा बस बस बस. लावणे चला काय नावच आहे. अरे ती नाही का येणार येणार. काय नाही लवकर. घे जरा पडणारच झालं घे. चला बस. तू दे आता चल. खोबरा देवा काढलं पुढे. आतमध्ये काय हो आम्ही बॉडी काढून मिरीत देऊया ना. आता चला सारखा कर. हॅलो नाव दिसायला पाहिजे. आपण सांगितलं तुमका नंतर खबर घेते ना. भात ठरलेला होता. 10,000 रुपये देऊ तयार तो. हे तू किती 1,000 रुपये देऊ ठरवलं. कोण शकता बघूया. अरे हळू नको पाठ खाली काढू पाठा
आता ते तुला भेटली तिला भेटायला होती तिची धाकटी आहे बारीक आहे ना ह्याची मुंडावळीची आणि ती व्हायची बाशिंगाची एकदम बारीक गाठा आंबड पण जरा एक आदंड तू हलता बघ कडे आहे बाबू आणि तुम्ही आता दोघांनी जरा जरा का मग अंगार उडा जरा चिकन नाही उडा उडा फटाफट तुफा तुफा काय वाटतं कसं बरं आहे जर बांगलो माझा वाका देऊन बाजून काय मी त्या सगळे बांगणे उठले नाही पडतात सो या मग या नमस्कार. आज लग्नानंतरचा दुसरा दिवस आहे. परवा लग्न झालं. काल नवरा नवरी आणि नवऱ्याकडचे 10-12 जण नवरीच्या घरी गेलेले 5 परतावांसाठी म्हणजे नॉनव्हेज जेवण. तर तिकडे ते लोक सगळे जेवले, संध्याकाळी आले. मी नाही गेलेलो. मी काल गगनबावडा घाट ते फिरायला गेलेलो. कालचा दिवस संपला. आज नवीन दिवस. आज आहे सत्यनारायणची महापूजा संध्याकाळी. सो आता सकाळ झाली आहे. पोळणीचा भात खातो आहे. काल मच्छी बिच्छी होती, भाकऱ्या भरपूर होत्या, तर भात उरला. ते असं मसाला टाकून बनवला आहे, कांदा बिंदा. मुंबईत सत्यनारायणची पूजा असली की आपण जास्त करून बाहेरून रेडीमेड मकर आणतो, पण गावी केळीच्या पानापासून मकर बनवतात. आज पूजा आहे, त्यामुळे आजसुद्धा गावाला जेवण आहे संध्याकाळी, म्हणजे रात्रीचं जेवण आहे, गोड जेवण. आणि उद्या 5 परतावण आहे. उद्या दुपारी संपूर्ण गावाला नॉनव्हेज जेवण आहे. जवळजवळ 2-3 तासाच्या प्रयत्नानंतर मकर पूर्णपणे बनवून झाला आहे. दोन भटजी आलेत. एक भटजी सत्यनारायणची पूजानी करतील आणि दुसरे पूजेचा प्रसाद बनवतात. येनभद्रो बलिराजा दानवेंद्र महावदानेन द्वा प्रतिबन्धामि रक्षे माचल व्रतमूर्ते श्रीमन्महादेव ग्रामदेवता रामेश्वर रवळनाथ आसी मंत्र ग्रामदेवता सर्वाणि स्थलानि सूचना भवन्तु सर्वौषधी. आमच्या घराच्या खाळ्यामध्ये सत्यनारायणची महापूजा चालू आहे आणि बाजूच्या घराच्या खाळ्यामध्ये आज सत्यनारायण पूजेनिमित्त संपूर्ण गावाला गोड जेवण आहे, त्याची तयारी चालू आहे. बाबू काय नाव नाही हा? काय माहिती आता तू विचार. किल्ले रायगडाचे पूर्वीचे नाव आहे रायरी. किल्ले रायगडाचे पूर्वीचे नाव आहे रायरी. महादेवरावांचे नाव घेते सत्यनारायणच्या पूजे दिवशी. आईने दिलेली संस्काराची सुरवली आयुष्य जपेन सत्यनारायणाचे नाव घेऊन सौभाग्याचा मान जीवनभर राहते. आता पूजेचं जेवण सुरू होतं आहे. पूजा लवकर संपली पण जेवण बनलं नव्हतं, त्यामुळे लोक आली,
पाया बिया पडून निघून गेली. सो आता बघूया किती लोक येतात. जेवण सुरू करतो आता आम्ही. पूजेचं जेवण वगैरे सगळं झालं. आली नंतर भरपूर लोक आणि आता जस्ट सगळं जेवण वगैरे संपलं. आता भजन आहे. तुम्हाला कोकणातलं भजन दाखवतो. श्री गणेशा गौरी गणेशा प्रणव आत्ताच भजन वगैरे संपलं आहे. रात्रीचे 11 साडे 11 वाजलेत. उद्या आपला शेवटचा दिवस गावामध्ये. उद्या आहे 5/51 म्हणजे संपूर्ण गावाला नॉनव्हेज जेवण वाढलं जातं. चिकन किंवा मटन. 25-30 किलोची ऑर्डर दिली आहे. सो व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा. उद्या शेवटचा दिवस तुम्हाला दाखवतो कसा असतो. मग आपण मुंबईला. आज शेवटचा दिवस. काल सत्यनारायणची महापूजा झाली. आता उत्तर पूजा चालू आहे. म्हणजे ते सगळं सामान इमान सगळं काढतायत. आता 5/51 आहे आज. म्हणजे मंडप जेवण असं म्हणतात. सगळ्या गावाला नॉनव्हेज जेवण वाढलं जातं. तर आता 25-30 किलो मटण आणलं आहे. आता त्याची तयारी सुरू होते. दाखवतो तुम्हाला. येतो नंबर ना आता काय गावात करतो आहे. पूजा घालायची. हा इथे पूजा घालायची. दणकावून पूजा घालायची. आज सकाळी उत्तर पूजा केली आणि जे सत्यनारायण महापूजेला जे आपण केळीचे खांब बिंब सगळं लावून उभं करतो. उत्तर पूजा झाल्यानंतर ते सगळे केळीचे खांब काढून नदीत सोडायचं असतं असं म्हणतात. मग ती ढोरं वगैरे खातात. भात रांधताना मटण कापताना किती किलो आहे काय माहिती. टोपांचे फोटो काढ. वडे बिडे सगळे तयार झालं आहे. मटण चिकन विकन सगळं झालं आहे. भात आता फक्त वाढायची तयारी. अरे इथे
हा जो तुम्हाला धूर दिसतोय ते लोक सगळी ज्या जेवली पत्रावळीमध्ये त्या सगळ्या पत्रावळ्या जाळून टाकल्या. इथे बाजूच्या घरामध्ये जेवण बनवलं, तो सगळा उटाविटा धुतला. तर संपूर्ण 5:55चा कार्यक्रम झालेला आहे. संपूर्ण गाव चिकन वडे खाऊन गेलेलं आहे. तर हा होता माझा कोकणातील पारंपरिक लग्न कशी असतात हे दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता. आपली महाराष्ट्राची परंपरा, रूढी, कल्चर कसं असतं प्रत्येक जिल्ह्यातलं ते माझं दाखवायचं होतं, म्हणून मी हा दाखवला. यामध्ये कोणाच्याही भावना वगैरे दुखावण्याचा माझा काही हेतू नव्हता. सो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि असेच भन्नाट व्हिडिओ बघायचे असतील, वेगवेगळे ट्रॅव्हल व्लॉग, महाराष्ट्राची संस्कृती परंपरा बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू लवकरच.